हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. श्री स्वामी समर्थ बोला ना. स्वामी समर्थ. मी तुमच्याशी कधी बोलू शकते? काय अनुभव शेअर करायचा आहे का? अनुभव पण शेअर करायचे. अनुभव काय काय शेअर करू? तुम्ही कुठे असता ताई? मी इथे कल्याणला ताई. कल्याणला का? हं. अच्छा अच्छा. अनुभव काय शेअर करू? आता हं. मी नाही, तेच माझ्याशी बोलतात तर मी काय सांगू? अय्यो. सांगा ना, बोला ना आताच. काय नाही. मी 2004 मी वंदना धनगर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरळ सेवेने भरती झाले. अरे वा. हो. किती छान त्याच्या आधी ताई. 2003 मध्ये हं. मी हे करत होते. हं. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट केले. ओ. हं. हो. अक्कलकोट केलं. मला तिकडे गेले स्वामींकडे. मला वेगळंच काहीतरी झालं. मलाच माहित नाही काय झालं मला. हां, मी हां, हां. आज तिथे आतापर्यंत फक्त पंढरपूर, तुळजापूर कधीच नाही. फक्त हां. वन डे अक्कलकोटला जाऊन येते. अरे वा. हो. आणि माझी काय स्टोरी सांगू तुम्हाला. हां. 2004 मध्ये मी भरती झाले. 1-2 वर्षातच हं. सकाळी उठ, उभी मूर्ती स्वामींची, पौर्णिमा कांबळे, जोशी साहेबांचा शिक्का मारला नाही. हां. मी त्याच दिवशी जागीच झाले. अय्या. म्हणलं सकाळीच पिंपरी चिंचवड दापोर्डी मी बघत जायचं. नगरसेवक माझ्या ओळखीचे अच्छा, अच्छा. हां. सगळे. म्हटलं जायचं आणि विचारायचं काय नेमकं. हां, तर हां, हां. मी गेले नगरसेवक. ताईंना म्हटलं साहेबांनी फोटोपास बघितला नाही, मला पौर्णिमा कांबळे कोण आहेत त्यांना भेटायचे. हां, हां, तर हां. त्यांनी त्यांच्या बहिणीला पाठवलं. मग मी गेले तर म्हटलं मला जरा तुमचा फोटोपास दाखवा. हं. मी त्यांना काही बोलले नाही. म्हटलं बघितलं लॅमिनेशन केलं नाही. थँक गॉड म्हटलं, देवा स्वामी म्हटलं फक्त सोमवारी घेऊन या ऑफिसमध्ये. आणि त्यांनी सोमवारी आणलं. त्या यायच्या आधीच मी सगळ्यांना सांगितलं होतं. हां, हां. माझ्याकडून अशी चूक झाली त्यामुळे स्वामींनी मला असं सांगितलं. अय्या. म्हणजे आता भरतीच वेगळे वेगळे बदली झाल्यात त्यामुळं. नाही तर आतापर्यंत कधी कोणी अक्कलकोटला गेलं माझ्या नावाचे पावते फाटतात, मी आल्यावर त्यांना पैसे देते असं. अय्या. हो हो. हे झालं 2-4 वर्षापूर्वी हां, हां. लागल्यावर कामाला, त्याच्यानंतरची गोष्ट. हां. नंतर 24 मध्ये हां. मला ऑक्टोबर महिन्यात माइल्ड अटॅक पॅरालिसिसचा आला. काय? पॅरालिसिसचा माइल्ड अरे, अटॅक आला. अरे, अरे, अरे! हो. किती आणि वय ताई त्यात तुमचं? मी मी आता 55 वर्षाची आहे. 3 वर्ष राहिलेत रिटायर व्हायला. 2029 मध्ये मी रिटायर आहे. ओह! अरे हं. बापरे! हां. आणि मी एक 11 दिवसाची मुलगी अडॉप्ट केली त्यावेळेस. हो. बापरे! हां. 2015 मध्ये. हो. अच्छा. एक मुलगी म्हणलं ना, तिला कसं कानातलं नाकातलं सगळं सगळं असतं ना. हां, हां, हो. हां, हां. हं. त्यामुळे मला तेव्हा ती केवढं होतं बाळ ते म्हणजे ती 11 मुलगी? दिवसाची 11 दिवसाची होती ती. बापरे! ताई तुम्हाला इथून दंडवत हो माझा. 11 दिवसाच्या ती सगळ्यांनी माझं इतकं कौतुक केलं. तू मुलगी, तुला हं. कसं वाटलं नाही मुलगा घ्यावं? नाही म्हटलं, मला नाही, मला मुलगीच पाहिजे. हां. किती मला छान. मुलगीच पाहिजे. त्यावेळेस खरंच खूप कौतुक केलं माझं. हां. म्हणलं नाही. मी तिचं आतापर्यंत खूप संगोपन केलं. म्हणजे माझ्याकडून जेवढं होईल तेवढं केलं. हां, हां. आणि माझी आई, मी आणि माझी मुलगी आम्हीच होतो आतापर्यंत. 2024 मध्ये आई गेली अरे बापरे! माझी. आणि हो ना. मिस्टर? नाही, ते करोना काळात गेले. आई गं! मग तुम्हाला मूलबाळ नव्हतंच काही? नव्हतंच मला. ते मला विचारत होते, काय नक्की मुलगी? हो म्हटलं, मला मुलगीच पाहिजे. वाह! किती हो, छान. हो. आणि नेमकं ते करोना काळ 2021ला मला हे 20चं हे झालं आणि 21ला ते गेले. मग अगो माझा बाई! भाऊ वगैरे सगळे डॉक्टरांकडे हे करत होते की हं. काय करता येईल पॅरालिसिसचा अटॅक आला. म्हणे हं. नाही, तुम्ही आता खाली जरी एम्सला मी ऍडमिट होते, हां, हां. तर तुम्ही खाली घेऊन गेला तर काय झालं तर आम्ही जबाबदार नाही. त्यांना ऑपरेशन करायलाच पाहिजे. अगो बाई! हो, हे 2024 ची गोष्ट. आणि हं. त्याच्या आधी 2020ला माझं जवळजवळ मोठं कॅन्सरचं पिशवी वगैरे काढली आणि खूप मोठं ऑपरेशन झालं. त्यामुळे बापरे! मी मग बऱ्याच दिवसांनी माझी आई म्हणायची, तिला ऑपरेशन केल्याशिवाय घरी आणू नको, भावाला म्हणायची. हां, 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 हां. भाऊ वहिनी ह्या दोघांनी मला खूप मदत केली. आणि बापरे! नंतर मग ते म्हटले की डॉक्टर आणि माझा भाऊ आला सोबत. माझ्या हं. भावाने सगळ्यांना विचारलं, सगळे आमचे रिलेटिव्ह डॉक्टर जे आहेत सगळ्यांना विचारलं, त्याचे हं. फ्रेंड सगळ्यांना विचारलं. नाही म्हणे, ऑपरेशन करायलाच पाहिजे दादा. तर हं. मग मी डॉक्टर आणि माझा भाऊ आला. म्हटलं किती टाक्यांचं ऑपरेशन आहे? हां, तर हां, हां. डॉक्टर म्हटले काय नाही, 5-6 टाक्यांचंच आहे फक्त.
तर म्हटलं हा मग करा, म्हटलं करा. मी एवढं 45 टाक्यांचं केलं, म्हणलं करा, म्हटलं ते काय नाही. हा, हा. तर इतकं काहीच नाही. मग सगळं हे माझी स्वामींची कृपा आहे. सगळं त्यांच्यामुळेच मी आज आहे. वा. आणि नंतर हो, नंतर मग आणि 2-4 दिवस मी शुद्धीवरच नाही आले. अरे खूप बापरे. आणि हो ना. आणि आता गेल्या वर्षी 2025 मध्ये मग मी काय केलं, माझ्या मुलीला माझी अशी अवस्था, म्हटलं तिचं कसं व्हायचं. आई तर म्हणायची नको, तिला हॉस्टेलला नको टाकू. म्हटलं मला आई गेल्यावर मी माझा विचार केला, म्हटलं मला नाही बघता येणार तिला. हा, हा. तर मग गेल्या वर्षी तिला पाचगणीला ठेवलं. हा, अरे वा. हो, आणि हुशार पाचगणीला आहे का ती? हॉस्टेलला. आता 5वीला येते आता. अरे वा. हा, हा. हो, 5वीला येते आता. आणि मग गेल्या वर्षी मग तिला हॉस्टेलला ठेवलं. नंतर अशी माझी अवस्था झाली, मी माणसंच ओळखत नव्हते. मग माझ्या भावाची पण ट्विन्स आहेत छोटे छोटे. हा, तर हा. मग दोघांना पण वेळ पाहिजे ना सगळीकडे बघायला. मग एल्डर डे केअर मध्ये मला 1 महिना ठेवलं होतं. बापरे. हो. आणि नंतर मी माझे हात पायच गळाले. अय्या. काय ते मला चालताच येत नव्हतं. मला माहिती नाही, तुम्ही माझ्याकडे बघायचं. मी असं डायरेक्ट, बापरे. मला माहित नाही स्वामी, तुम्ही मला बघायचं. मी अशीच डायरेक्ट त्यांच्याशी. आई गं. हं. लगेच एकच शब्द लगेच माझ्या मनात यायचा, काळजी नको. संपला विषय. म्हणजे तेच माझ्याशी आहेच उत्तर आहे त्यांचं, मला माहिती. हा. हो. आणि नंतर मग मी बरं झाले, माझ्या बाबांनी हे केलं, 24 तास ब्युरोची बाई ठेवली. अच्छा. हा, हा. आणि मध्ये फिट पण आल्या होत्या मला 1-2दा. मग 24 तासासाठी कोणतरी बाई ठेवली मला माझ्या तुम्ही घरी. काही जास्त टेन्शन विचार करता का ताई? नाही, मग काय माहिती. पण आता जवळजवळ 6-7 महिने फिट नाही, काय नाही. मी पण ओके आहे. आणि गेल्या महिन्यात मी ऑफिसला पण जॉईन झाले. अरे वा वा वा. आणि काय होतं माझ्या, आणि मी अक्कलकोटला जाऊन आले. हा, 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 हा. 2-4 महिन्यापूर्वी एकटीच गेले होते. म्हणलं अरे वा. नाही स्वामी, अजून मला तुम्ही बरं केलं की मी मनूला घेऊन येणार, म्हणजे मनूला घेऊन येणार तुमच्या दर्शनाला, म्हटलं. आई गं. हा, हा. हो. ती आली की समर व्हेकेशनला तुमच्याकडे येणार, म्हटलं दर्शनाला. रोज फोन करायची परमिशन आहे का तिला? नाही नाही, रोज नाही. पण तिथं पण हॉस्टेलमध्ये सगळ्यांना माहिती माझी अवस्था काय. तिचा 1 महिना 1.5 महिन्याने फोन येतो. अच्छा. आणि मी पण तिच्याशी व्यवस्थित बोलते. त्यानंतर आहे ना, काही काय सांगू, मी डायरेक्ट दिवाळीतच तिला भेटायला गेले. अच्छा. जूनमध्ये सोडल्यावर. अय्या. हा. हो. खूप रडलो आम्ही. बाई गं. खूप रडलो. दोघी 2-4 महिन्यानेच भेटलो. आई गं. हो ना. हो ना. त्या 2-4 तब्येतीमुळे महिन्यानेच तुम्ही भेटलो गेल्या नाही आम्ही. तिच्याकडे. हो ना. नाही, आणि आता फोन आला ना एकदम, आई काय करते तू, कशी आहे तू, अय्या. असं. हो, खूप बापरे. तिला पण काळजी. आणि इव्हन मी खूप खर्च करते ना पैसा वगैरे असं थोडासा. तर असं मला असं पण उत्तर येतं, समजा माझ्याकडून माझे इमानदारीचे पैसे कोणी घेतले हा. तर चुकलंय त्यांचं, असं उत्तर येतं. म्हणजे 2-4 दिवसांनी मला समजलं की त्यांच्या घरात असा असा प्रॉब्लेम झालाय. हो. मग मला कोणाच्या घरात? समजतं. हा? कोणाच्या घरात? नाही नाही, माझ्याकडून चुकीने समजा कोणी पैसे घेतले, हा, 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 हा. चुकीने कोणी पैसे घेतले, तर मला उत्तर येतं शिक्षा होणार. हा. की 2-4 दिवसांनी मला समजतंच की त्यांच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम झालाय. म्हणजे बाई गाडीवरून पडली किंवा जिन्यावरून पडली, असं त्यांच्याच घरात काहीतरी होतं. मग जे माझ्याकडून पैसे घेतात चुकून ते. हो, म्हणजे फसवतात तुम्हाला त्यांना. हो हो, फसवतात. आणि मेन म्हणजे काय होतं, माझी मनू उंच चप्पल घातली होती. म्हणलं बाळा असं नाही घालायचं. आणि पुढे जाऊन ती पडली. आई बघ स्वामींनी मला शिक्षा केली. म्हटलं मग मी सांगितलं, तू म्हटली ना मग उगाच घातली अशी चप्पल. तीच म्हणते मला, म्हणजे सगळ्यांना मी आपलं थोडंसं हे झालं ना ते मी काय नाही, तेच माझ्याशी बोलतात, लगेच उत्तर देतात मला. अरे वा. हा, येस, नो, हो, कर, नको करू, असं. चिमटे सांगवी, पुण्यात मठ आहेत ना बरेच ठिकाणी, मग मी जाऊन येते तिकडं असं. हा, गुरुवारची आपली जाऊन येते. मनू आली की जास्तच जाते, म्हणजे ती आली की जाते मग 2-2, 3-3 वेळा एकाच ठिकाणी. हो, खूप बरं वाटलं मला तुम्हाला हे करून, बोलून तुमच्याशी. नक्की कल्याणला आलं की मी नक्की भेटणार तुम्हाला. नक्की या, नक्की या ताई, भेटूया. हो हो.
हो. आणि ते असं आता मी असं ऐकलं भगतताई कोण आहेत त्या? म्हणजे मला माहिती नाही म्हणून मी विचारते तुम्हाला. त्या पण आपल्यासारख्याच सेवेकरी आहे. हो पण का? त्यांना अशी थोडीशी म्हणजे स्वामींकडनंच एक काहीतरी अशी शक्ती मिळाली, की त्या सेवा देतात सगळ्यांना. अच्छा. कुठे असतात त्या ताई? ते मुंबईत नसतात ताई. हो का? हां. अच्छा. त्या मुंबईत पण कुठे म्हणजे टीचरच नेमकं? होत्या. त्या आता रिटायर झाल्यात. हो का? अरे वाह! हां, हां, हां. हां. अच्छा, अच्छा. त्या बरं म्हणजे रिटायर त्या झाल्या. साईडला मी कधी गेले तर नक्की त्यांना भेटेल. माझा हां. भाऊ, चुलत भाऊ भिवंडीला राहतो. माझी हां. मावशी पण ठाण्यात राहते. मग त्या साईडला गेले की मी भेटेल त्यांना. असं. त्या मुंबईत नसतात. हां. हां. अच्छा. हां. बरं, बरं. त्यांचा नंबर वगैरे काय मिळेल का मला? आहे, आहे. त्यांचा नंबर पण आहे. मी पाठवते. तुम्ही मला मेसेज करून ठेवा. हो, हं. WhatsAppच आहे माझा हा नंबर. हं. बरं तुमच्याशी बोलून खरंच मला खूप बरं वाटलं. खूप पण छान तुमची वाटलं आता ताई. तब्येत कशी आहे ताई? मी आता बरी आहे. गोळ्या औषधं कॅन्सरची पण चालू आहेत. फिट येणं कमी आहे. त्या फिट आता कधी आल्या नव्हत्या ना पूर्वी लहानपणी? कधीच नाही, कधीच नाही. जूनमध्येच असे मे, जूनमध्येच 1-2 वेळा आल्या. त्याच्यानंतर नाहीच आल्या. अच्छा, अच्छा, अच्छा. मला माहिती नाही. मनुचान माझा हात तुम्ही पकडला. हो. डायरेक्ट माझं असं बोलणं. अरे हो, वाह! हो, येस. असं किती उत्तर येतं मला. किती बाकीचं छान. मला काही माहिती नाही. किती असं. छान ताई. मी शेअर हो, खूप. करते हां ताई. हो, येस ताई. येस. हां, थँक यू, तुम्ही थँक यू शेअर ताई. करा. श्री हो, स्वामी हो. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हां. आणि मी नक्की भेटणार तुम्हाला. येस. नक्की, नक्की ताई भेटूया. हां. हो, हो. चालेल. हो, थँक यू. हां. ठेवू ताई? हो, श्री हो. स्वामी समर्थ. ओके. हो.